मुंबईमध्ये पावसाचा जबरदस्त जोर आपण पाहतो आहोत। काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बरसत असल्याचं पाहायला मिळालं होतं। सकाळी पावसाचा जोर वाढला देखील होता। अनेक भागांमध्ये पाणी देखील साचून राहिलेलं होतं। सद्यस्थिती नेमकी पावसाची काय हे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहेत दादर टीटी परिसरातनं, तर आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत आहेत सध्या दादर रेल्वे स्टेशन परिसरातनं। सर्वात आधी उमेश आपल्याकडे येतो। रेल्वेची सध्याची काय स्थिती आहे? लोकल रेल्वे गाड्या काही मिनिटं उशिराने धावत होत्या असं समजलेलं होतं। वाहतूक सुरळीत आहे का? मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्ही विषयीची सध्याची नेमकी काय अपडेट आहे? अजिंक्य, सगळ्यात मोठा फटका जो आहे आजच्या पावसाचा तो रेल्वे व्यवस्थेला पडलेला आहे। कारण लोकल सेवा जी आहे ती मुंबईकरांची रक्तवाहिनी म्हटली जातं, मात्र त्याला या पावसाचा जोरदार फटका पाहायला मिळतो। आता मी दादर या स्टेशनवरतीच उभा आहे। हा दादर वेस्टर्न असेल किंवा दादर ईस्टर्न असेल या दोघांना जोडणारा असा पूल आहे आणि आता जोरदार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि लोकल सेवा अजूनही उशिरा असलेली आपल्याला पाहायला मिळते। काल सकाळपासूनच जर पाहिलं तर लोकल सेवा जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने होती आणि आता देखील जर आपण पाहिलं तर आताही लोकल सेवा उशिराने चालू आहे। सकाळी जे कर्मचारी असतील, चाकरमाने असतील जे आपल्या कार्यालयात पोहोचले ते आता घरी परतायच्या मार्गावर लागलेले आहेत। दुपारपासूनच सगळे कर्मचारी जे आपल्या लवकर घरी पोहोचावं यासाठी लगबगीने कार्यालयातून बाहेर पडतात। मात्र सध्या जर लोकल व्यवस्था मग वेस्टर्न रेल्वे असेल किंवा पूर्व रेल्वे असेल या दोघांकडनं जो फटका जो आहे तो आपल्या सगळ्या नागरिकांना पडताना पाहायला मिळतोय। आताही जर लोकल सेवा पाहिली तर जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावते। त्याच्यामुळे आता जर संध्याकाळी पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली तर त्याचा मोठा फटका लोकल सेवेला पडू शकतो। सकाळी नक्कीच ट्रॅकवरती पाणी साठलं होतं, मात्र लोकल सेवा कुठं खोळंबली नव्हती। लोकल ही जे हळूहळू सुरू होती, मात्र जर आता संध्याकाळी पुन्हा तशीच परिस्थिती झाली आणि अंधारही वाढत गेला तर त्याचा मोठा फटका पडू शकतो आणि लोकल सेवा पूर्णपणे कोलमडू शकते। सध्या पाऊस पाहिला तर मुंबईत काहीसा कमी झालेला आहे, मात्र अजूनही जो हवामान खात्याने जो इशारा दिलाय त्यानुसार जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा जोरदार पाऊस झाला तर मोठा फटका लोकल सेवेला पडेल। आणि त्यामुळे आपणही लोकशाही मराठीच्या माध्यमातून जे मुंबईकर असतील, चाकरमाने असतील जे घरी निघतात त्यांनी सुरक्षित लोकल सेवा असेल किंवा मग रस्ते वाहतुकीने असेल ते लवकरात लवकर घरी पोहोचावं अशा प्रकारचं विनंती त्या सर्वांना करतोय। मात्र सध्या जर मुंबई आणि दादर सगळ्या स्टेशनच्या परिसरात आपण हा सगळा परिसर पाहिला तर लोकल सेवा अजूनही विस्कळीत आहे। त्याचा फटका कुठेतरी नागरिकांना पडतोय, मुंबईकरांना पडतोय आणि अजूनही लोकल सेवा पूर्वपदावर आलेली दिसत नाहीये। अजिंक्य, ठीक आहे, आपण यानंतर रस्ते वाहतुकीच्या अनुषंगाने काय स्थिती आहे ते जाणून घेऊया। मीनाक्षी म्हात्रे आहेत आपल्या सोबत सध्या। मीनाक्षी, दादर टीटी परिसर हा सखल भाग आहे, पाणी साचत असतं या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर। आज सकाळी सुद्धा आपण दृश्य पाहिलेली होती की या सगळ्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलेलं होतं। काहीसा जोर पावसाचा सध्या कमी झालाय असं समजतंय। काय नेमकी दादर टीटी परिसरातली सध्याची स्थिती आहे पावसासंदर्भातली मीनाक्षी? निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की सकाळी जोरदार पाऊस पडला, अति मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे कुठेतरी रस्ते वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प पडलेली पाहायला मिळाली। त्यानंतर आता दुपारहून जर आपण पाहिलं तर पावसाचा जोर हा कमी झाला आणि त्यानंतर जिथे जिथे सखल भाग आहे तिथे पाणी साचलं होतं आणि तोच पाणी जो आहे तो आता त्या पाण्याचा निचरा होऊ लागलेला आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की सध्या हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर दादर माटुंगाचा हा परिसर आहे आणि या सगळ्याच परिसरामध्ये आता जो पाणी साचलेला आहे या पाण्याचा निचरा होताना पाहायला मिळतोय। गुडघाभर पाणी जे आहे ते या सकाळीच या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळाला। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर पाणी जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की मुंबईची तुंबई ही सकाळी झाली होती आणि सकाळ नंतर आता ही दुपारची सगळी दृश्य आपण पाहतोय। खरं तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा मग ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल या सगळ्याच बाजूला जे आहे ती वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली। मात्र सकाळपासूनच नागरिकांचे प्रचंड हाल झाले। रेल्वे वाहतूक जी आहे ती एकीकडे विस्कळीत झाली होती, त्यामुळे अद्यापही जर आपण पाहिलं तर रस्ते वाहतूक जी आहे ती संत गतीने सुरू आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिक जो आहे तो आपला मार्ग काढताना पाहायला मिळत आहे। सध्याची ही दादर आणि माटुंगा परिसरातली दृश्य आहेत, त्यामुळे अनेक दुकानं असतील किंवा मग संपूर्ण फुटपाथ परिसर असेल या सगळ्याच परिसरामध्ये गुडघाभर पाणी होतं आणि आत्ताची जे दृश्य आपण पाहिली तर हा पाणी जो आहे तो कमी झालेला आहे। त्यामुळे पावसाचा जोर हा जरी कमी झाला असला तरी पुढील काही तासासाठी मुसळधार पावसाचा इशारा जरी हवामान
परिवहन खात्याने दिला असलाच मात्र उद्याच्या दिवसाला देखील हा रेड अलर्ट आहे। त्यामुळे मुंबईतली सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर पाण्याचा हा हळूहळू निचरा होत आहे। मात्र रस्ते वाहतूक ज्या ठिकाणी रस्ते वाहतुकीवरती ह्याचा परिणाम झाला होता तो कुठेतरी आपण पाहतोय की रस्ते वाहतुकीवरची जी मंदावलेली वाहतूक आहे ती आता संपूर्णतः पूर्वपदावरती आलेली आहे। दादर आणि माटुंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली होती। सकाळपासून ते दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत ट्रॅफिक होतं। मात्र आता सध्या हा पाणी जो आहे त्या पाण्याचा निचरा झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी रस्ते वाहतूक जी आहे ती खुली झालेली आहे। पण मात्र संत म्हणजेच या सगळ्याच पावसाचा फटका जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात झाला। त्यामुळे कुठेतरी ज्या बसेस आहेत म्हणजे स्टेशन पासून जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या देखील बंद होत्या। बसची सेवा जी आहे ती काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती आणि टॅक्सी जे आहेत टॅक्सी चालक देखील मात्र त्या ठिकाणाहून जाण्यास नकार देत होते। पण सध्या जर पाहिलं तर पाण्याचा निचरा होत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेलाच पावसाचा जोर कमी झालेला आहे। त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती आता आपल्याला सुरळीतपणे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे अजिंक्य, मीनाक्षी आणि उमेश, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।